समजलंच असेल की हे कोकण आहे, कोकणी. सो तुम्हाला मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. हे कॅक्टर्स निवडुंग, निवडुंग कॅक्टर्स म्हणजे निवडुंग. तर आज आम्हाला कळालं की आमच्या शेतात पण एक राखणदार, म्हणजे तुम्ही बघितलं आहे ना, दशावतार बघितलं असेल तर तुम्हाला कळेल राखणदार म्हणजे काय. तर ते आम्हाला कळालं आज राखणदार म्हणजे काय. मग त्या राखणदाराची पूजा आपण केली तर तो आपल्याला सांभाळतो, म्हणजे माणसांना सांभाळतो, आपली जी ही शेती आहे याला सांभाळतो, म्हणजे नीट पीक यायचं हे करतो. आणि गुरं असतात आपली त्यांना सांभाळतो आणि माणसांना पण हे म्हणजे वाईल्ड ॲनिमलपासून सुरक्षित करतो. तर आज मी इथे आले होते. कोकणातील हे वातावरण आपल्याला कुठेच अनुभवता येणार नाही. आणि आज मी आले आहे माझ्या गावाच्या शेतीत. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शेतीत, म्हणजे माझ्या गावातली झाडं. चला बघूया. आणि हे आहे, कुठे गेला, हे आहे आंब्याचं झाड. आणि हे ना दरवर्षी मस्त एकदम म्हणजे असे गोड गोड आंबे देतं. एवढे गोड की साखरेपेक्षा पण गोड आंबे देतं. आणि ही अशी म्हणजे रानझाडं, इथे सगळीकडे अशी रानझाडं आहेत थोडी थोडी. त्याच्यानंतर इथे झाडं, ह्याचं मला नाव नाही माहिती, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे चला आपण बघूया. आणि हे खाली आहेत ना, ती पण अशी म्हणजे रानझाडं टाईप आहे. आणि हे तुम्ही बघितलंच असेल, हे असं बुक्केमध्ये असतं. आणि इथे ते खूप सारे आहेत, म्हणजे जिथे बघू तिथे हेच झाड आहेत. तर आपण पुढे जाऊया आणि बघूया. हे बघा ग्लिटरवाली झाडं, ग्लिटर नाही, पाण्याची झाडं आहेत. म्हणजे त्याच्यावरती पाणी पडलं की ते ग्लिटरसारखं होतं. आणि हे परत ते भात कापणी झाल्यावर ते भाताचे खालचे ते पीस असतात ते, त्याच्यानी थोडं असं म्हणजे पानं यायला लागली भाताची, म्हणजे परत भात पण उगवू शकतो. आणि मस्त एक नंबर रान आहे. हे तुम्हाला दाखवते पहिलं. हे बघा, हे किंजळचं आहे झाड. हे बघा, हे किंजळचं झाड आहे, किंजळ. आणि हे एक मिनटं, हे केळीसारखं झाड दिसते तुम्हाला, केळीसारखं, ते चवई. हे कॅक्टर्स निवडुंग, निवडुंग कॅक्टर्स म्हणजे निवडुंग. हे कुठलं बरं तुम्ही सांगा. हे मला माहिती नाही हे कुठलं झाड ते. पुढचं बघूया आपण. हे परत इथे कॅक्टर्सचं झाड आहे. आणि हे इथे चाफा, ते गाणं ऐकलं असेल तुम्ही, चाफा बोले ना. आणि हे बरं एक मिनटं, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा हे कुठलं झाड आहे. बघा नीट बघा. हे कळालं असेल तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की हे मला माहिती नाही आहे. समोर राम लक्ष्मणासारखी उभी आहेत ती झाडं, आयनाची आहेत. तुमच्याकडे आयनाला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे भाजवणीसाठी यूज केला जातो, याचा वापर केला जातो. ही दोन समोर दिसतात तुम्हाला अशी, ती आयनाची झाडं. आणि तुमच्याकडे ते काय म्हणतात, म्हणजे आमच्या कोकणात या वृक्षाला आयनाचं झाड असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर मी आहे ईश्वरी. मी म्हणजे माझे आई बाबा व्लॉग छान करतातच, पण मी आज माझ्या बाबांना विचारलं की बाबा मी एकटी फक्त व्लॉग करू का, म्हणजे तू त्याच्यामध्ये अजिबात नाही यायचं, म्हणजे नुसतं तुझं पाय पण नाही दाखवायचं तू. मग माझे बाबा म्हटलं चालेल, पण करशील ना नीट. मी म्हटलं नेकीवर पूछ. तर बाबा म्हटलं घे. मग ते म्हटले, त्यांनी मला थोडीशी हेल्प केली फक्त, कारण की मला ना काही झाडं माहिती नव्हती, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन करायला येत नव्हतं. मग अशी मी कॅक्टर्सचं झाड दाखवलं, त्याचं मला बोलायला येत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं कॅक्टर्स. तर बाबांनी अशी मला हेल्प केली. आणि तुम्हाला
हे म्हणजे हे वातावरण पाठचं माझं वातावरण बघून म्हणजे पाठचं म्हणजे कॅक्टस नाही दाखवते तुम्हाला मी. हे पाठचं वातावरण बघून तुम्हाला कळायलाच असेल की हे कोकण आहे, कोकणी. सो सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर ते तुम्ही नक्की सांगा. आणि बाबांच्या म्हणजे आई बाबांच्या व्हिडिओवरती तुम्ही कसे लाईक्स आणि व्ह्यूज देता म्हणजे बघता, तर ते मला पण तुमचं प्रेम द्या. मला माझ्या या व्हिडिओला खूप लाईक्स द्या, हाईप करा, हाईप करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही केलं नाही तर बघा. तर आपण भेटूया पुढच्या कोकणातील ब्लॉगमध्ये. पण आम्ही 2-3 दिवस होतो म्हणून कोकणातील ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. आणि माझी आई बोलवते आता मला पळावं लागेल. चला लवकर चला.